हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मंत्री नितेश राणे हे पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। चंद्रपुरात चिथावणीखोर भाषा त्यांनी वापरली। हिरव्या सापांची वळवळ बंद झाली नाही तर वराह जयंती साजरी करू, मंत्री नितेश राणेंनी आता हा इशारा दिलाय। लव जिहाद सारखी नाटकं बंद केलं नाही तर तुरुंगात डांबू, असं नितेश राणेंनी म्हटलंय। तर मंत्री नितेश राणेंचा चंद्रपुरात हिंदू धर्म सभेत आक्रमक सूर पाहायला मिळालाय। हिंदुत्वाचे बाप सरकारमध्ये बसले आहेत, असंही नितेश राणेंनी म्हटलं। जे काय काही ह्या जिहाद्यांच्या आणि हिरव्या सापांची काय वळवळ सुरू आहे, त्या सगळ्या जणांना कळलं पाहिजे की आता या महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलंय आणि म्हणून तुमची हे जे काही लव जिहाद आणि आमच्या गौ माताकडे वाकड्या नजरेने जे तुम्ही पाहताय, ही तुमची वेळेत अगर वळवळ कमी झाली नाही तर प्रत्येकाला शोधून शोधून आम्ही आतमध्ये टाकू, हे इशारा देण्यासाठी इथे आलेलो आहे। मंत्री नितेश राणे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। नितेश राणेंना घटनाच अजून वाचली नाही। या देशातील संविधानावर जर नितेश राणेंचा विश्वास असेल आणि संविधानावर जर देश चालवायचा असेल तर त्यांचे वक्तव्य असे आलेच नसते। त्यांना हा देश मनुस्मृतीच्या भरोश्यावर चालवायचा आहे का की संविधानाच्या भरोश्यावर चालवायचा आहे? आपलं संविधान काय म्हणते, आपली घटना काय म्हणते, त्या घटनेला धरून त्यांचं वक्तव्य नसेल तर सरकार म्हणून काय कारवाई करणार की असे लोक पोसून त्यांना खतपाणी देणार, हे सरकारने ठरवलं पाहिजे। नितेश राणे यांनी आक्रमक झाल्याची आता प्रतिक्रिया दिली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई जोडलेत। दलवाईजी, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। मंत्री नितेश राणे यांनी चंद्रपुरात हिंदू धर्म सभेत आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। हिंदुत्वाचे बाप सरकारमध्ये बसलेत अशी राणेंची प्रतिक्रिया आहे, यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया? असं आहे, ज्या पद्धतीने ते बोलतात तिथे कसलाही संविधानिक आधार त्यांना नसतो। काही आपलं उठायचं आणि बोलायचं, एक तर त्यांचा कसल्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक, कायदेशीर असा कसलाच अभ्यास नसलेले उडाण टप्पू पद्धतीने ते बोलत राहतात, हे बरोबर नाही। कसं आहे, या देशामध्ये संविधान आहे आणि संविधानाने अधिकार जे दिलेले आहेत ते तुम्हाला धर्म पाळायचा अधिकार पण दिलाय आणि धर्म न पाळण्याचा सुद्धा अधिकार दिलाय। एक लक्षात घ्या, तुम्ही रजिस्टर मॅरेज करू शकता, भिन्न धर्मीय लोक एकत्र, नवरा बायको एकत्र येऊन रजिस्टर मॅरेज करू शकतात, ही सवलत घटनेने दिलेली आहे। हे लक्षात घेता त्यांचं विधान अतिशय चुकीचं आहे आणि ज्या पद्धतीने ते बोलत राहतात, कुठेतरी फडणवीसांनी ते थांबवावं। काय महाराष्ट्रात तुम्ही करणार आहात? हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, शाहूंचा महाराष्ट्र आहे। हे काय चाललंय? हा तुम्ही काय आता याचा या महाराष्ट्रामध्ये काय नेमकं तुम्ही करू इच्छिता? नक्कीच हुसेनजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरं तर याआधी लव जिहादच्या मुद्द्यावरती अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, मात्र पुन्हा एकदा आता नितेश राणे यांनी लव जिहाद या मुद्द्यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि याच संदर्भात लव जिहाद सारखी नाटकं बंद केल्यानंतर तुरुंगात डांबू, असा इशारा राणेंनी दिलाय। तुरुंगात ते काय टाकू शकतात? टाकूच नाही शकत। तुरुंगात टाका, उलट असं बोलण्याला तुरुंगात टाकलं पाहिजे, तो त्यांना अधिकार आहे आणि तो घटनेने दिलेला अधिकार आहे। तुम्ही तो अधिकार अवरुद्ध कसा करणार, थांबवणार कसा? अशक्य आहे। असं कोर्ट बीट काय हिंदुत्ववादी झालेले आहेत का? असं होऊ शकत नाही। त्यांना ही घटनेच्या अनुषंगानेच निर्णय द्यावे लागतात, हे लक्षात घ्या। नक्कीच हुसेनजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।